नेत्रा, तुम्ही जे काम करताय त्यात येणारे प्रॉब्लेम किती भयानक असू शकतात मी समजू शकतो. म्हणून मला खरं तर खूप टेन्शन येत आहे. टेन्शन येणं स्वाभाविक आहे, पण ह्या टेन्शनमुळे आमच्या कामात अडथळे नकोय. रुपालीबाई साहेब कुठे आहेत? नाही म्हणजे आम्ही आल्यापासून दिसल्या नाही आहेत त्या कुठे, म्हणून विचारलं. ती तिच्या रूम मध्येच आहे, पण ती सुद्धा ह्यात सगळ्या टेन्शन मध्ये आहे. तुम्ही काही सांगितलं नाही ना त्यांना? नाही. अद्वै तू टेन्शन नको घेऊस, मी बोलेन रुपालीशी. नेत्राच्या मृत्यूयोगावरचा उपाय कदाचित त्या पेटीत असेल. मला काहीही करून ती पेटी मिळवायलाच हवी. फाल्गुनी भरभर हात चालव, आजच लावायचंय कुकर. हो करते ना मी. पटपट करा. काकू आलीस? हो. डबा खाल्लास ना वेळेवर? नाही, दिवसभर वेळ नाही मिळाला. मग आता येताना गाडीत खूप भूक लागली होती, मग खाऊन घेतला आम्ही. दिवसभर वेळ नाही मिळाला म्हणजे? असं कोणतं काम करते होते की टाइमच नव्हता? बरं मला सांग, ज्या कामासाठी गेला होता ते काम झालं ना? ओके आहे ना सगळं? हो. कोणत्या कामासाठी गेले होते सांग ना. सांग ना. फाल्गुनी अगं किती प्रश्न विचारशील, जरा थांब, धीर धर जरा. धीर धर म्हणजे? म्हणजे शांत राहा, शांत. प्रश्न नको विचारस. हात तो शांतच हो. मी शांतच होती ना शांत मी. शांत म्हणजे शांत फाल्गुनी. मी आले, डबे धुवून घेते. नाही राहू दे, आम्ही करतो. अहो नाही काकू, तू दमून आलीयस, आराम कर जा. आम्ही करतो. जा. काकू रुपालीबाई साहेब कुठे आहेत? घरीच आहे. ती कुठे जाणार आहे? म्हणजे दिवसभर घरीच होत्या ना? हो. काय झालंय नेत्रा? नाही काही झालं नाहीये, सहज विचारला. आलेच. भीती वाटते. मर्डर मी चूक केली. इथे थांबून मी इथे येऊन खूप मोठी चूक केली. ऐक बंटी, घाबरू नकोस, काही होणार नाहीये. गाडीच्या काचा बंद कर आणि लपून राहा आतमध्ये, ओके? फक्त झोपू नकोस. हे बघ, मी लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करते. मी येतेच आहे. म्हणजे तू आता निघणार? आता इतक्या उशीर आहेत का? रात्री निघणार तू ताई? हो, मी काय कसं करायचं ते सगळं ठरवलंय, मी सांगते आल्यावर. फक्त तू राहा तिथे, शांतपणे राहा. कावळे दोन कावळे दिसले. दोनच काढू ना. गाडीच्या डबावरती नसे टोचा मारता. मी मरणार, मला मारायचं नाही. मला वाचव. नुसतंच आवाज येतोय कावळांचा. दिसत एक पण कावळं नाहीये. नुसते काव. मला वाचव नाही, मला मारायचं नाही. मलाही कळत नाही अरे बंटी, का होतंय असं. पण तू लक्ष देऊ नकोस, काही होणार नाही तुला. मी पोचतेच आहे. तू लपून राहा. काय करतेस? काही नाही, फोन बघत होते. फोन बघायला वेळ आहे तुझ्याकडे, पण दिवसभरात या तुझ्या मुलाला एक फोन करायला वेळ नाही मिळाला तुला? माझ्या मुलाला तरी कुठे वेळ आहे माझ्यासाठी? रादर घरात कुणाला माझी काळजीच नाहीये. काय करू मी? काय बोलू आता?
आई, माझ्या मनात फक्त दोनच माणसांचा विचार सुरू असतो, एक तू आणि दुसरी नेत्रा. तुम्ही दोघी म्हणजे आयुष्य आहात माझं. आणि चल, आज माझ्याकडे तुझ्यासाठी वेळच वेळ आहे. चल, आपण दोघेच आईस्क्रीम खायला जाऊ. नाही, नकोय मला. आई चल ना, चल. नको आधी तू नेत्राला घेऊन जा. आई, काय रे, काय झालं? आई रुसली तुझी? काळजी करू नकोस. मला माहिती आहे माझ्या बायकोचा रुसवा कसा दूर करायचा ते. काय बाबा, तुम्ही अचानक रोमॅन्टिक. जातो. ओके. काय रुसली आहेस? अरे हा, नेत्र आणि इंद्राणी काय करणार आहे ते तुला कळत नाही म्हणून रुसतेस. रुसलीस तर खड्ड्यात जा, तोंड नको दाखवूस. तुझं तोंड बघायचं नाही मला. जा इथून, जा निघून इथून या खोलीतून. कमाल आहे तुझी. मला तुझा कॉन्फिडन्स आवडतो. म्हणजे माझीच रूम आहे आणि मलाच जायला सांगतेस तू. कमाल आहे. जायचं असेल ना या रूममधनं तर तू जा. रुपाली म्हात्रे, हे घर माझं आहे. मी कष्टानं उभं केलंय. जायचं असेल ना तर तू जा, कुठेही जा. तन्मयच्या रूममध्ये जा, आईच्या रूममध्ये जा, कुठेही जा. बिंडोक. सावकाश, सावकाश. नेत्र, काय आहे सगळं? काय लागलंय हाताला? ते मी जमीन काढ. तुम्ही नका ना विचारू हे सगळं. मी ठीक आहे. हात बघितलास का तुझा नेत्रा? खरंच एवढं काही नाही झालंय साहेब. नेत्रा, तू एवढी थकलेली असताना, तुझ्या हाताला एवढं लागलेलं असताना मी शांत कसा बसणार नेत्रा? कशी चैन पडेल मला? साहेब मला कळतंय पण. ठीक आहे, मला तुला उगाच काहीतरी विचारून पेसात नाही पडायचंय नेत्रा. नेत्रा, जेवढा हेल्पलेस मी आत्ता फील करतोय ना, तेवढं हेल्पलेस मी लाईफ मध्ये कधीच फील केलं नाहीये. तुझ्या हाताला एवढं लागलंय, एवढी थकली आहेस,
आणि मी काहीच करू शकत नाही. मी फक्त बघत बसू शकतो. ऍक्च्युली हेल्पलेस नाही, युजलेस फील करतोय. साहेब, काय बोलताय तुम्ही? तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात म्हणून मी हे सगळं करू शकते. नका काळजी करू, आणि मला नाही काही होणार. माझे रक्षा कवच आहेत ना माझ्या बरोबर. मग मला कसं काही होईल? मित्रा, चल तू झोप आता. नाही, मला थोडा वेळ असंच राहू द्या. रुपाली, असं काय करता तुम्ही? या वयात काय भांडताय? तुम्हाला माहिती ना, शेखर नाही समजून घेत. आणि आई, असं भांडण झालं असतं तर खरं तर मी माहेरीच निघून गेले असते. तुम्ही मला आईसारख्याच आहात म्हणून इथे आले मी. हो ग, पण आता इतकी वर्ष संसार केलात, भांड्याला भांड लागणारच. पण एवढं अगदी रूम सोडून येण्याची काही गरज नव्हती. तुम्ही असं भांडताय ना जसं काही तुमचं नुकतंच लग्न झालंय. जाऊ दे नाही. जाऊ दे काय, एखाद्या नवविवाहित जोडप्यासारखे भांडताय तुम्ही. तुम्हीच म्हणालात ना आता, भांड्याला भांड लागतं. आणि आमचं असं मोठं भांडण नाही झालंय. मोठं भांडण नाही झालंय असं म्हणतेस आणि रूम सोडून येतेस. शोभतं का तुम्हाला हे वागणं? अगं, आता तुमच्या मुलांची लग्न झाली आहे. आजी आजोबा होण्याचं वय आता तुमचं, आणि भांडता काय? शेखर हट्टीपणा करता तो आई. अगं, मग तू जरा समजून घे. मी समजूनच घेते. मी समजून घेणारच ना आई. माझं प्रेम आहे शेखरवर. बर, आता तुला जितके दिवस इथे माहेरी राहायचंय ना तितके दिवस राहा. राग निवळला की जा परत. शेखर शांत होतील मग जाते मी रूम मध्ये. हा, तुम्ही झोपा ना. पण झोपा तुम्ही. तू गेल्यावर मी झोपेन. नाही आई, असं नका करू. तुम्ही झोपा. शेखरला कळलं तर पुन्हा माझ्यावर चिडतील की माझ्यामुळे तुमची झोपमोड झाली म्हणून. झोपा. बरं, मी झोपते. पांघरुण आणि उशी वॉर्डरोब मध्ये आहे, ती घे. असले उपाय निर्मित नसतात, शोधावे लागतात. आणि असले उपाय शोधण्याची जबाबदारी सुद्धा विशिष्ट व्यक्तीवर दिली जाते. रीनेना देवीने ती जबाबदारी तुझ्यावर सोपवली आहे इंद्राणी. तेच तुझ्या जगण्याचं उद्दिष्ट आहे. खासदार साहेबांना भेटून आलोय मी. इंद्राणी नेत्रा, हा पाटलाचा आवाज आहे. खड्डा बुजवा लवकर. आता निघूया. त्या पाटलांनी बघितलं तर खूप मोठा गोंधळ होईल आणि आता अंधार पडायला लागला. मी काय म्हणते, ते पाटील जाईपर्यंत थांबूया ना आपण. नाही, पाटील सकाळपर्यंत जाणार नाहीये. तो कुणाला तरी सांगत होता, मी ऐकलंय.
असे वैराण नैराश्य येत प्रवासात पुन्हा, शोध पंचपिटिकेचा त्वरे साधकांनी घ्यावा. कधी एकदा पहाट होते आणि वाहुशीला जाऊन ती पेटी मिळवते असं झालंय. देवी आई, उद्या ह्या कामात कुठलाही अडथळा येऊ देऊ नकोस. हा बंटी बोल. ताई, तू 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 इकडे नको येऊस. मीच निघतो इकडनं. ए थांब थांब थांब, आता तिथून माघारी फिरायचं नाहीये. थांब तिथेच प्लीज. नाही 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 नाही, इथे 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 कोणीतरी आहे, कोणीतरी आहे इथे. बंटी असं काय करतोयस? काचा वरती करून घे गाडीच्या, गाडीचा दरवाजा लॉक कर आणि बस. तिथे काही होणार नाहीये. भीती भीती वाटते मला ताई, भीती वाटते. बंटी हे बघ, मी येतेच आहे. आता आता माघार घ्यायची नाही. इतका वेळ थांबलायस की नाही, थोडा वेळ थांब अजून प्लीज. आहे इथे ना, कोणीतरी आहे ताई. अरे मी येते ना, मी आल्यावर बघते कोण आहे ते. पण आता मागे फिरायचं नाही. नेत्राला संपवायचंय आपल्याला, हरायचं नाही. आपण जिंकायचंय बंटी, कळते का तुला? मग ती भूत मध्ये येऊ दे, नेत्राची देवी मध्ये येऊ दे, नाहीतर आणि काही होऊ दे, पण आपण मागे फिरायचं नाही. आपण जिंकायचंय, संपवायचंय नेत्राला. मी येते, मी आल्यावर बघते. प्लीज तोपर्यंत लपून राहा, घाबरू नकोस, काही होत नाहीये. साहेब, साहेब किती वाजले? किती वाजले? मित्रा 12:30 वाजलेत फक्त. मित्रा, विचारचा अलार्म सेट केलाय, येईल जाग. आणि समजा जाग नाही झाली तर इंद्राणी आत्या फोन करणारच आहेत ना आपल्याला. झोप शांतपणे, झोप. रुपाली गेली वाटतं आपल्या रूम मध्ये. कधी कधी अगदी लहान मुलांसारखं वागतात दोघं. वाचवा वाचवा, मला मारू नका, मारू नका, मला मारू नका. वाचवा, अरे वाचवा, कुणीतरी वाचवा, अरे वाचवा.
मारू नका मला, मला मारू नका, मारू नका मला, मारू नका, मारू नका मला, मला मारू नका. मी आहे बंटी, मी. दरवाजा उघड, दरवाजा उघड. बरं झालं तू आलीस, बरं झालं तू आलीस. नंतर माझा जीव 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 गेला असता, माझा जीव गेला असता. होते मी आहे ना आता, आहे ना मी. हे बघ बंटी, इंद्राणी आणि नेत्रा पुन्हा घराबाहेर पडण्याच्या आधी मला घरी पोचायचंय. त्यामुळे तू लवकर सांग कुठे जायचंय आपल्याला प्लीज. कोणतरी आहे माझ्यावर. मी आहे ना बंटी, कशाला घाबरतोयस? काही नाही होणार तुला. कोणतरी मी आहे ना, मी बघते काय ते. तू चल, मला दाखव, जागा दाखव. चल चल लवकर. कुठे कुठे जायचंय? दिशा दाखव मला, कुठे जायचंय? तिकडे तिकडे तिकडे. सावकाश, घाबरू नकोस, काही होत नाही. ते पुढं काहीतरी असेल इथे ना, कोणीतरी आहे इथे, सगळं कोणतरी बघतो. नाहीये बंटी, कोणी नाहीये.